इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 धडा 5वा चौकोन यामधील उपघटक आहे समांतरभुज चौकोन व त्यावरील प्रमेय. इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 यामधील 5वा धडा आहे चौकोन. चौकोन या धड्यामध्ये आपण चौकोनाचे प्रकार आणि चौकोनाचे गुणधर्म आणि चौकोनाशी असलेले संबंधित जे प्रमेय आहे त्या प्रमेयाचा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी चौकोन म्हणजे काय याचा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे. चला थोडे आठवड्यामध्ये छोटेसे पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंट्स आपण अभ्यास करणार आहोत. बघा, चौकोन म्हणजे काय, ज्याला 4 कोन 4 बाजू आहेत त्याला आपण चौकोन असं म्हणतो. आता या चौकोनाचे घटक कुठले कुठले असतात चौकोनामध्ये? बघा, चौकोनाला 4 शिरोबिंदू आहेत, चौकोनाला 4 बाजू आहेत आणि चौकोनाला 4 कोन आहेत. आता याच्यानुसार आपण त्याला म्हणू शकतो चौकोन म्हणू शकतो. पण ह्या चौकोनामध्ये असलेले आणखी काही घटक आपण या ठिकाणी थोडंसं पाहूया. बघा, या चौकोनामध्ये या ठिकाणी चौकोन दिलेला आहे आपल्याला ABCD हा चौकोन दिलेला आहे आणि या चौकोनामध्ये लगतच्या बाजूंच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. आता लगतच्या याचा अर्थ काय की बाजूला लागून असलेली बाजू म्हणजे जवळची बाजू, जवळच्या बाजूंच्या जोड्या लिहायच्या आहेत म्हणजे लागून असलेली. जवळची म्हणजेच लागून असलेली जी जोडी असते त्याला आपण म्हणतो लगतची जोडी. बघा, या ठिकाणी पहिली जोडी आपण लिहूया. पहिली बघा, लगतची जोडी कुठली आहे, बाजू AB ची लगतची जोडी आहे BC म्हणजे ह्या AB ला लागून असलेली ही बाजू आहे. दुसरी जोडी बघा, बाजू BC लगतची बाजू आहे CD, दुसरी जोडी झाली. तिसरी जोडी बघा, CD बाजू CD ह्याची लगतची बाजू आहे बाजू AD, AD ची लगतची बाजू आहे AB म्हणजे एकमेकाला लागून असलेली जोडी आपण लिहू शकतो. त्यानंतर दुसऱ्या बघा, AB ह्या बाजूची लगतची बाजू एकूण 2 आहे, बाजू BC सुद्धा होईल आणि बाजू AD सुद्धा होईल म्हणजे ह्या दोन्ही शिरोबिंदूतून ही एक बाजू घेतला तर ह्या बाजूला लागून असलेली ही सुद्धा जोडी होईल आणि ही सुद्धा जोडी होणार आहे. मग कुठल्याही पद्धतीने तुम्ही लिहू शकता, फक्त दोन्ही उजव्या किंवा डाव्या बाजूला असलेली जी जोडी आहे ती आपण या ठिकाणी लिहू शकतो. बघा, दुसरा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे लगतच्या कोनांच्या जोड्या. जसं लगत म्हणजे लागून असलेली, जवळची असलेली जोडी, कोनांची जोडी लिहायची आहे. बघा, त्यातली पहिली जोडी बघा, कोनांची जोडी बघा, कोन A, एकूण 4 कोन आहेत चौकोनाला, त्यामध्ये कोन A, कोन B, कोन C आणि कोन D असे एकूण 4 कोन आहेत. मग यामध्ये कोन A ला लागून असलेला कोन कुठला आहे, कोन B आहे किंवा कोन A ला लागून असलेला कोन D आहे, दोन्ही पण लिहू शकतो. त्यानंतर कोन B चा लगतचा कोन आहे कोन C आणि कोन B चा लगतचा कोन आहे कोन A, कोन C चा लगतचा कोन आहे कोन B आणि कोन C चा लगतचा कोन आहे कोन D. हे लगतचे कोन झाले. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्यासाठी विचारलेला आहे सम्मुख बाजूंच्या जोड्या. सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील असलेल्या बाजू. बघा, आता समोरच्या समोर म्हणजे आता ह्या AB च्या समोरची बाजू कुठली आहे, DC आहे, म्हणजेच बाजू AB सम्मुख बाजू DC. त्यानंतर बघा, या ठिकाणी सम्मुख बाजू एकच होणार आहे, त्या ठिकाणी 2 होणार नाही. लगतच्या बाजू 2 होऊ शकतात पण सम्मुख बाजू ह्या 2 होऊ शकत नाही. BC ची सम्मुख बाजू आहे AD किंवा AD ची सम्मुख बाजू आहे BC. ह्या दोन तुम्हाला सम्मुख बाजू मिळणार आहे. त्या ठिकाणी बघा, सम्मुख कोनाच्या जोड्या. सम्मुख कोनाच्या जोड्या म्हणजे समोरासमोरील कोन जे असतात त्यांच्या कोनांची जोडी लिहायची आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2च जोड्या मिळणार आहेत. बघा, कोन A सम्मुख कोन C, कोन B सम्मुख कोन D, ह्या 2 जोड्या आपल्याला मिळतील. पण लगतच्या बाजू बघितल्या तर आपल्याला 4 जोड्या मिळणार आहेत आणि कोनांच्या जोड्या बघितला, सम्मुख बघितला, सम्मुख कोनांच्या जोड्या असतील किंवा सम्मुख बाजूंच्या जोड्या असतील त्या 2च आपल्याला मिळणार आहेत.
पण लगतच्या कोणांच्या जोड्या आणि लगतच्या बाजूच्या जोड्या मात्र आपल्याला 4 मिळणार आहे त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी मी लिहिते, जोड्या लिहित आहे. लगतच्या बाजूच्या जोड्या बघा लिहित असताना अजून एकदा बघा, बाजू AB आणि बाजू AB ची लगतची बाजू BC. दुसरी जोडी बाजू BC याची लगतची बाजू होईल DC, बाजू DC याची लगतची बाजू होणार आहे AD आणि बाजू AD ची लगतची बाजू AB होईल. असे एकूण आपल्याला 4 जोड्या. एकूण कोणाच्या जोड्या बघा आता. लगतचं कोण बघा, A चं लगतचं कोण आहे B, कोण A, लगतचं कोण B, B च्या लगतचा कोण A सुद्धा होऊ शकतो आणि C सुद्धा होणार आहे. A सुद्धा होईल आणि C सुद्धा होईल. बघा या ठिकाणी दोन्ही सुद्धा होतील. कोण C चा लगतचा कोण A सुद्धा B सुद्धा होणार आहे आणि D सुद्धा होणार आहे. पण D चा लगतचा कोण बघा A सुद्धा होईल आणि C सुद्धा होईल. दोन होणार आहेत, पण त्या ठिकाणी मी एकच जोडी लिहिणार आहे. दोन्ही उजव्या बाजूच्या आणि डाव्या बाजूच्या दोन्ही सुद्धा जोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पण लिहित असताना मी त्या ठिकाणी एकच जोडी अशा लिहिलेली आहे. सम्मुख बाजू, सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरी. फक्त या ठिकाणी आपल्याला 2 जोड्या पाहायला मिळतील. बघा बाजू AD त्यांची सम्मुख बाजू आहे बाजू BC. बघा दुसरी जोडी बघा, बाजू AB सम्मुख बाजू DC. सम्मुख कोणाच्या जोड्या, सम्मुख कोण समोरासमोरील कोण बघा, कोण B आणि कोण A च्या समोरासमोरील कोण कुठला असतो. A च्या समोरील कोण आहे कोण C आणि कोण B च्या कोण B च्या समोरचा कोण आहे कोण D आणि कोण A च्या समोर आहे कोण C. ह्या झाल्या सम्मुख कोणाच्या जोड्या, सम्मुख बाजूच्या जोड्या, लगतच्या कोणाच्या जोड्या आणि सम्मुख बाजूच्या जोड्या. आणि पुस्तकामध्ये पहिल्या पानावरती एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काही चौकोनाचे गुणधर्म दिलेले आहेत आणि त्या गुणधर्मावरून आपण चौकोनाचे प्रकार शोधायचे आहेत. चला तर पाहूया कुठले कुठले गुणधर्म दिलेले आहेत. पहिला गुणधर्म आहे पहा, माझ्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. दोन्ही जोड्या म्हणजे एक लांबी असते एक रुंदी असते, 2 बाजू आहेत. मग सम्मुख बाजू समोरासमोरील जोडी समांतर असते. पहा या ठिकाणी कुठला चौकोन आहे तर समांतरभुज चौकोन. पहा या समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म काय काय दिलेले आहेत आपल्याला. तर त्या गुणधर्मामध्ये सम्मुख बाजू एकरूप असतात, म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असणार आहे. सम्मुख कोण सुद्धा एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. हे झालं समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म. त्यानंतर दुसरा गुणधर्म दिलेला आहे, माझे सर्व कोण काटकोन असतात. फक्त या ठिकाणी सर्व कोण काटकोन असतात हा दिलेला आहे. याच्यावर आपण हा आयत आहे असं आपण समजू शकतो. पहा हा आयत आहे. त्यानंतर सम्मुख आयतामध्ये सुद्धा सम्मुख बाजू एकरूप असतात समोरासमोरील बाजू आणि कर्ण मात्र परस्परांना या ठिकाणी दुभागतात. तिसरं दिलेलं आहे गुणधर्म, माझ्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. सर्व बाजू समान असतात. बघा ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू समान असतात त्याला आपण म्हणू शकतो समभुज चौकोन. समभुज चौकोन आणि समभुज चौकोनाचे गुणधर्म आहेत, सम्मुख कोण एकरूप असतात आणि कर्ण मात्र परस्परांना दुभागतात आणि या ठिकाणी कर्ण एकमेकांशी लंब सुद्धा असतात. त्यानंतर तिसरा गुणधर्म दिलेला आहे, माझे सर्व कोण समान व सर्व बाजू समान.
चारी कोण सुद्धा समान असतात आणि सर्व बाजू सुद्धा या ठिकाणी समान असतात असा चौकोन म्हणजे चौरस. चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात आणि सर्व कोण सुद्धा समान असतात आणि चौरसाचे कर्ण मात्र परस्परांना दुभागतात आणि ते कर्ण दुभागल्यानंतर ते परस्पराशी लंब सुद्धा असतात. म्हणजेच लंब याचा अर्थ काटकोनामध्ये ते दुभागणार आहे. अजून एक दिलेलं आहे या ठिकाणी मी गुणधर्म लिहिलेले नाही ते पुस्तकात तुम्ही पहा. सम्मुख भुजांची एक जोडी समांतर असते. दोन चारी बाजू असतात पण त्यातली जी समोरासमोरील एक जोडी असते ती मात्र समांतर असते. मग अशा प्रकारच्या चौकोनाला आपण म्हणणार आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन. अशा एकूण वेगवेगळ्या प्रकारचे आपण चौकोनाचे प्रकार पाहिलो आहोत. पण आज आपण थोडंसं रिव्हिजन करतोय, उजळणी करतोय आणि या ठिकाणी बघा इयत्ता 5वी 6वी 7वी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन आहेत. त्या चौकोनाचे प्रकार शिकला आहात. पण चौकोनाचे सर्व बाजू सर्व कोन समान असतात हे आपण कागदाच्या घरांच्या द्वारे सुद्धा आपण अभ्यासलो आहोत किंवा गुणधर्म याची पडताळणी केलो आहोत. पण ह्या चौकोनाचे काही गुणधर्म आपण तर्काच्या सहाय्याने तर्क लावून आपण सिद्ध करणार आहोत. ते तर्क म्हणजेच काय आहे? जर एखादा गुणधर्म आपण तर्क लावून जर सिद्ध केलो तर त्या तर्काला म्हणायचं प्रमेय म्हणायचं. तर आज आपण काही प्रमेयांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये बघा चौकोनाच्या प्रकारामधला पहिल्या प्रकाराला अभ्यासणार आहोत. तो पहिला प्रकार आहे समांतरभुज चौकोन. यामध्ये समांतरभुज चौकोनामध्ये आपण शिकलो की आता सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात. हे आपल्याला गुणधर्म माहीतच आहे. पण हे गुणधर्म सुद्धा आपण सिद्ध करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघायचं आहे की बाजू आणि कोन कसे समांतर असतात. या ठिकाणी या कागदावरती मी ABCD असं समांतरभुज चौकोन ड्रॉ केलेला आहे आणि त्याला नावं सुद्धा दिलेली आहेत. ABCD असं नाव सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे या चौकोनाला एकूण शिरोबिंदू किती आहे? तर 4 शिरोबिंदू आहे. A B म्हणजे A शिरोबिंदू, B शिरोबिंदू, C शिरोबिंदू आणि D. बघा आता या समांतरभुज चौकोनामध्ये मी एक कर्ण सुद्धा काढलेला आहे. कर्ण काळ्या पेनानं आखलेला आहे. त्या कर्णाचं नाव आहे BD. हा या ठिकाणी कर्ण आहे. बघा या जिथं कर्ण आखलेला आहे त्या कर्णाचे मी 2 समान भाग म्हणजे ते कर्ण या ठिकाणी कट करणार आहे. बघा या ठिकाणी मी कट केलं म्हणजेच फोल्ड केलं. बघा फोल्ड केल्यानंतर समांतरभुज चौकोन हा एकमेकांशी बरोबर तंतोतंत जुळला म्हणजे याचे 2 समान भाग होऊ शकतात. बघा या ठिकाणी हा समांतरभुज चौकोनामध्ये फोल्ड केल्यानंतर म्हणजे समोरासमोरील बाजू ABशी समोरील बाजू कुठली आहे? BD ही समोरची बाजू आहे. बघा या ठिकाणी मी फोल्ड केल्यानंतर ही बाजू ह्या AD ह्या बाजूला तंतोतंत जुळत आहे. त्यानंतर AB ह्या बाजूला BC ही बाजू तंतोतंत जुळत आहे. म्हणजे या ठिकाणी समोरासमोरील बाजू समान आहेत म्हणजे ह्याच्या समोरची बाजू ही समान आहे. त्यानंतर फोल्ड केल्यानंतर पाहू शकतो आपण ह्या बाजूशी ही बाजू समान आहे. समोरासमोरील बाजू समान असतात. त्या ठिकाणी आपण कोणाचा विचार केला तर बघा कोन सुद्धा या ठिकाणी समोरासमोरील कोन सुद्धा एकमेकांशी ते एकरूप असतात. कोणत्याही पद्धतीने फोल्ड करून पाहिलं तर बघा हे ॲक्टिव्हिटी आपण 5वी 6वी इयत्तेमध्ये केलो आहोत. पण या समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात. हे आपण गुणधर्माच्या साहाय्यानं पाहिलं किंवा कागदाच्या फोल्डच्या साहाय्यानं आपण पाहिलं. तर आज आपण समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू समान असतात आणि कोन सुद्धा समान असतात हे आपण तर्क लावून सिद्ध करायचं आहे. तर्क लावून सिद्ध करायचं म्हणजे आपण ते प्रमेयाद्वारे सिद्ध करणार आहोत. यानंतर पाहूया आपण पहिला प्रमेय समांतरभुज चौकोनाविषयी. समांतरभुज चौकोनाच्या प्रमेयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिला प्रमेय आहे पहा. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात व सम्मुख कोन एकरूप असतात हे आपल्याला प्रमेय सिद्ध करायचं आहे तर्कच्या सहाय्याने. तर्कच्या सहाय्याने सिद्ध करत असताना बघा आपण पहिल्यांदा आकृती काढून घेतली समांतरभुज चौकोनाची. त्याला नाव दिलं आपण ABCD असं नाव दिलं.
बघा पक्ष मध्ये लिहिलेला आहे, दिलेला चौकोन हा ABCD समांतरभुज चौकोन आहे. बस समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म आहे समोरासमोरील बाजू समान असतात. म्हणून यामध्ये प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर AB समांतर DC समांतर आहेत पण या ठिकाणी एकरूप आहे हे आपण सिद्ध करायचं आहे. पण आपल्याला पक्षामध्ये काय माहित आहे तर AB समांतर DC समान असतात आपल्याला माहित आहे. पण दुसरं काय दिलेलं आहे बघा पक्षामध्ये AD समांतर BC हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. बरं आता या प्रमेयावर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे पहा तर सम्मुख भुजा एकरूप असतात आणि सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख भुजा एकरूप दाखवायचं आहे आपल्याला. समोरासमोरील बाजू एकरूप म्हणजे सिद्ध काय करायचं आहे पहा तर बाजू AB एकरूप बाजू DC आणि दुसरी बाजू एक दिलेली आहे आपल्याला बघा समांतरभुज मध्ये बाजू AD एकरूप बाजू BC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे सम्मुख भुजा दिला. आता सम्मुख कोन पहा, सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन म्हणजे DC समोर कोन कुठला आहे B, AC समोरील कोन आहे C हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा मी कोणाचं नाव घेते या ठिकाणी कोन ADC एकरूप कोन DC एकरूप होणार आहे कोन ABC. दुसरा कोन आहे पहा तर कोन DAC एकरूप कोन BCD आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. हे झालं आपलं साध्य. साध्य कशावरून लिहिलं तर या प्रमेयावरून आपण साध्य लिहिलं. त्यानंतर रचना. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला रचना करून घ्यायची आहे. आता रचनेमध्ये बघा मी A आणि C हे दोन बिंदू आपण जोडून घेणार आहे. म्हणजे समांतरभुज चौकोनामध्ये मी कर्ण काढलेला आहे. कर्ण कुठला काढलेला आहे तर कर्ण AC हे काढलेले आहे. फक्त दोन बिंदू जोडून घेतले म्हणजे समांतरभुज चौकोनामध्ये मी कर्ण काढलेला आहे. तर यानंतर आपण ह्या पक्षावरून आपण साध्यापर्यंत कसं पोहोचायचं आहे ते आपण सिद्धतेच्या द्वारे पाहूया. पहा या ठिकाणी सिद्धता लिहित असताना मध्ये या समांतरभुज चौकोनामध्ये मी जो कर्ण काढलेला आहे त्या कर्णाच्यामुळं बघा AB आणि DC या दोन बाजूंमधून एक कर्ण ड्रॉ केलेला आहे आणि त्या कर्णाच्यामुळं या समांतरभुज चौकोनाचे दोन समान भाग झालेले आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्याला दोन त्रिकोण मिळालेले आहेत आणि या कर्णाच्यामुळं या समांतरभुज चौकोनामध्ये दोन विक्रम कोन सुद्धा तयार झालेले आहेत. पहा ते दोन विक्रम कोन कुठले आहेत तर पहिला विक्रम कोन DCA. बघा ह्या कोणाशी विक्रम कोन कुठला होणार आहे DCA. याशी विक्रम कोन BAC. पहा या ठिकाणी हे दोन्ही विक्रम कोन आणि विक्रम कोन नेहमी एकरूप असतात. दुसरा विक्रम कोन बघा DAC म्हणजे हा याच्याशी विक्रम कोन कुठला होईल BCA म्हणजे याच्याशी हा एकरूप होणार आहे. याच्याशी हा एकरूप होईल. या ठिकाणी पहिला सिद्धतेमध्ये आपण लिहून घेऊया. तर कोन पहिला विक्रम कोन बघा कोन DCA एकरूप कोन BAC. दुसरा कोन पहा कोन कुठला होईल DAC. याच्याशी विक्रम कोन बघा DAC शी विक्रम कोन BCA. हे दोन्ही होणार आहेत आपले विक्रम कोन आहेत म्हणून ते दोन्ही एकमेकांशी एकरूप आहेत.
पहा या कर्णामुळे त्रिकोणाचे ह्या समांतरभुज चौकोनाचे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत। हा दोन त्रिकोण कोणत्या पद्धतीने एकरूप होतात ते आपण या ठिकाणी पाहूया। तर पहा या ठिकाणी दोन त्रिकोण कुठले आहेत, तर त्रिकोण ABC, बघा ABC म्हणजे हा एक आपल्याला वरच्या बाजूचा हा त्रिकोण मिळेल, हा एक त्रिकोण मिळेल आणि ह्या त्रिकोणामध्ये आपण पाहूया हे दोन त्रिकोण आपल्याला कोणत्या पद्धतीने एकरूप दाखवता येईल। पहिल्या त्रिकोणाचं आपण नाव लिहिलं, वरच्या त्रिकोणाचा दुसरा त्रिकोण आहे CBA व त्रिकोण CBA यामध्ये ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला दोन विक्रम कोण तर मिळालेले आहेत। ह्या दोन त्रिकोणामध्ये विक्रम कोण नेहमी एकरूप असतात, म्हणून हे दोन त्रिकोण कोण आपल्याला या ठिकाणी एकरूप आपण दाखवू शकतो। आपल्याला या छेदिकेमुळे हे दोन विक्रम कोण मिळालेले आहेत आणि विक्रम कोण नेहमी एकरूप असतात। तर विक्रम कोण एकरूप असल्यामुळे या दोन त्रिकोणामध्ये समांतरभुज चौकोनामध्ये कर्णामधून समान भाग झाले, त्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला कुठल्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात ते पाहायचं आहे। पण आपण एक विधान 1 मध्ये हे आपण मानूया विधान 1, ह्या विधान 1 मध्ये आपण हे दोन्ही कोण एकरूप मानलेले आहे, म्हणजे BCA एकरूप कोण BAC हे एकरूप होतील आणि दुसरा आहे BAC एकरूप कोण BCA हे दोन्ही कोण आपल्याला एकरूप मिळणार आहे। हे आपण कशावरून एकरूप लिहिलं, तर विधान 1 वरून आपण एकरूप लिहिलेलं आहे। तर ह्या दोन त्रिकोणामध्ये परत बघा, ह्या दोन त्रिकोणामध्ये बाजू AC ही सामायिक बाजू आहे, बाजू AC एकरूप बाजू AC। कारण ह्याला एकरूप का म्हटलं, कारण दोन्ही त्रिकोणामध्ये ही सामायिक बाजू आहे म्हणून त्यांना आपण एकरूप म्हटलं। पहा त्यानंतर बघा हे दोन त्रिकोण बघा कुठल्या कसोटीनुसार एकरूप होतात। बघा ह्या दोन त्रिकोणामध्ये दोन कोण आहेत आणि एक बाजू आहे, म्हणून हे दोन त्रिकोण को म्हणजे दोन कोण एक बाजू म्हणजे को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप मिळतील। म्हणून या ठिकाणी त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण CBA हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये दोन कोण आणि एक बाजू एकरूप आहे, म्हणून हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप होतील। बघा हे दोन त्रिकोण एकरूप झाले कोबाको कसोटीनुसार आणि ह्या दोन एकरूप त्रिकोणामध्ये एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, मगाशी आपण पहिला प्रस्तावनामध्ये बघितले संगत कोण म्हणजे समोरासमोरील, बघा म्हणजे DC शी AB एकरूप होईल। हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवले कोबाको कसोटीनुसार एकरूप दाखवले म्हणून ह्यामध्ये संगत बाजू एकरूप होती। ह्या दोन त्रिकोणाच्या हा संगत बाजू आहे आणि AD आणि BC हे सुद्धा संगत बाजू आहे, म्हणून ह्या दोन बाजू काय होणार आहेत संगत बाजूशी म्हणजे एकरूप बाजूशी एकरूप त्रिकोणाशी संगत बाजू असल्यामुळे हे दोन बाजू एकमेकांशी एकरूप होतील। बघा म्हणून बाजू AB म्हणून बाजू AB एकरूप बाजू DC म्हणून बाजू AD एकरूप बाजू BC। त्यांना आपण एकरूप कसं म्हटलं, कारण हे दोन्ही एकरूप त्रिकोणामधले बाजू आहेत, म्हणून एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू म्हणून हे सिद्ध होईल। त्या ठिकाणी आपल्याला कोण सुद्धा सिद्ध करायचे आहे, पहा कोण। आता या ठिकाणी हे संगत बाजू दोन त्रिकोणाचे, आता या दोन त्रिकोणामध्ये संगत कोण सुद्धा एकरूप होतात, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो
तर ए बी सी हा कोन ए डी सी शी एकरूप होईल आणि कोन डी सी बी शी ए डी ए सी हे सुद्धा एकरूप होणार आहे. म्हणून हे दोन कोन सुद्धा एकरूप त्रिकोणाचे संगत कोन याच्यानुसार एकरूप होणार आहे. दुसरा प्रमेय पाहतो समांतरभुज चौकोनाविषयीचा. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे की कर्ण ह्या समांतरभुज चौकोन काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन कर्ण काढलेले आहेत. कर्ण पी आर आणि कर्ण क्यू एस असे दोन कर्ण काढलेले आहेत आणि हे दोन्ही कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजेच हे कर्ण दोन एकमेकांशी ओ बिंदूमध्ये छेदल्यानंतर बरोबर पीओ आणि ओ आर याचे दोन समान भाग होतात किंवा ओ एस आणि ओ क्यू असे दोन समान भाग होतात. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे कर्ण बरोबर दोन समान भागामध्ये विभागणी होते आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आपल्याला पक्षामध्ये काय दिलेलं आहे की त्रिकोण पी क्यू आर एस दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये कर्ण काढलेला आहे पी आर आणि क्यू एस आणि हे दोन्ही कर्ण ओ बिंदूमध्ये छेदलेले आहेत. पहा त्यानंतर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे तर कर्ण परस्परांना दुभागतात आणि ते एकरूप असतात. दुभागतात म्हणजेच पीओ एकरूप रेख ओ आर हे दोन आपल्याला समान असतात हे दाखवायचं आहे. दुसरं बघा रेख दुसऱ्या कर्णामध्ये एस ओ एस एकरूप रेख ओ क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा सिद्ध करण्यासाठी आपल्याला सिद्धता द्यायला चालू करूया आपण. आता या सिद्धतेमध्ये बघा ह्या सिद्धतेमध्ये एकूण दोन त्रिकोण तयार झालेले आहेत आणि या त्रिकोणामध्ये बघा पी ओ एस हा एक त्रिकोण तयार झाला आहे. ओ क्यू ओ एस आणि हा एक त्रिकोण तयार झालेला आहे. बघा हा खालचा त्रिकोण आणि हा वरच्या बाजूचा त्रिकोण. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला ते दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप होतात ते पाहायचं आहे. बघा पहिल्या त्रिकोणाचं नाव लिहिते मी त्रिकोण पी ओ एस व त्रिकोण क्यू ओ एस मध्ये ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. दोन त्रिकोणामध्ये बघा हा एक विक्रमकोन होईल म्हणजे विक्रमकोन एकरूप असतात आणि ह्या कर्णांमुळे हे विक्रमकोन तयार झालेले आहे. पहा विक्रमकोन कुठला होणार आहे एस पी ओ. एस पी ओ ह्याला विक्रमकोन कुठला होईल क्यू आर ओ हा विक्रमकोन होणार आहे. हे दोन एकमेकांशी एकरूप होतील. पहिला कोन बघा कोन एस पी ओ एकरूप कोन क्यू आर ओ हे दोन्ही काय आहेत विक्रमकोन. त्यानंतर दुसरा बघा कोन दुसरा एक विक्रमकोन आपल्याला या ठिकाणी मिळेल. हा दुसरा विक्रमकोन आहे. दुसऱ्या विक्रमकोनाचं नाव आहे पी एस क्यू. पी एस क्यू एकरूप कोन एस शी एकरूप कोन होणार आहे पी ओ पी क्यू ओ. हे दोन्ही कोण आहेत विक्रमकोन आहेत. बघा आता ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा या बाजूशी ही बाजू समान असणार आहे. का बरं समान असेल कारण समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणून आपण लिहू शकतो बाजू पी एस एकरूप बाजू क्यू आर हे आपण लिहू शकतो. कारण हे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू आहे म्हणून ते एकरूप होते.
बाजू आहे, म्हणून कोबाको कसोटीनुसार QPOS एकरूप त्रिकोण QOS हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप होतील. कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले, म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे दोन त्रिकोण एकरूप झाले. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हे दोन एकरूप त्रिकोण झाले. हा त्रिकोणाशी हा त्रिकोण एकरूप झाला, दोन त्रिकोण एकरूप झाले. मग आपण असं म्हणू शकतो PO शी OR हे एकरूप होईल, कारण हे दोन्ही एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की रेख OS एकरूप रेख OQ, कारण हे दोन्ही एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू आहेत, म्हणून हे दोन्ही बाजू सुद्धा एकरूप होतील. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया की रेख PO एकरूप रेख OR आणि रेख QO एकरूप रेख OS हे दोन्ही कोण आहेत? एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू, म्हणून हे दोन्ही एकरूप होतात, म्हणून हे दोन्ही एकमेकांशी एकरूप झाले. म्हणून एकरूप झाले म्हणून यांची लांबी समान असते. जेवढा PO असेल तेवढाच OR असणार आहे, जेवढा OS असेल तेवढाच OQ. म्हणून आपण या पद्धतीने म्हणू शकतो की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.